कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी न लगे लौकिक सांडावा व्यवहार न लगे लौकिक सांडावा व्यवहार घ्यावे वनांतर भस्मदंड कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी तुका म्हणे मजानिक उपाव तुका म्हणे मजानिक उपाव दिसती ते वाव नामे विन कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्नीत पाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमालां कंजरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग पेरू प्रथम नमन पांडुरंग पेरू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो
पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी त्यांचे दास तुमची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्व्यापिनीं वीणा पुस्तक धारिणीं भयदां जाड्यन्धकारापः हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां मनोजवं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये संसारानलतप्तानां प्राणिनामार्तिनाशकं मुमुक्षुहितदक्षन्तं दिव्यानन्दयतिं नमः नारायणसमारम्भा शङ्कराचार्यमध्यमा अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरम्परा गङ्गातरङ्गरमणीयजटाकलापं गौरी निरन्तरविभूषितवामभागं नारायणप्रियमनङ्गमदापहारं वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथं विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे महाराष्ट्रातील महान भगवत भक्त असणारे आपल्या संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असे असणारे भगवान संत श्रेष्ठ देहूनिवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि नामाची विशेष महती गाणारा असा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आज आपण सेवेकरिता निवडलेला आहे। या अभंगावरती यथामती यथावकाश अल्पशा वेळेमध्ये आपण सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। विठ्ठल विठ्ठल कीर्तन सेवेचा योग याचं कारण आपल्या येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचं मोठ्या जल्लोषामध्ये आनंदामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे केलेलं आहे आणि हे जे वर्ष आहे आदरणीय महाराजांनी सांगितलं की भगवत स्वरूप असणारे परमपूज्य प्रातस्मरणीय मारुतराव महाराज परमपूज्य प्रातस्मरणीय प्रातर्वंदनीय मोतीराम महाराज म्हणजे अशा महान महान विभूत्यांनी हा सप्ताह प्रारंभ केलेला आहे आणि अशा महान विभूत्या ज्या सप्ताहामध्ये कीर्तन करण्यासाठी यायच्या असे महापुरुष कीर्तन करण्यासाठी यायचे। ह्या सप्ताहाला जवळपास 70 ते 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हा जवळपास 75वा हा सप्ताह आहे आणि या 75व्या सप्त्यातील पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझे गुरुवर्य परमपूज्य आदरणीय श्री श्री 1008 आचार्य महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद पुरीजी महाराजजी म्हणजे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य स्वामीजी
यांची आज इथं सेवा होती, परंतु गुरुवर्य स्वामीजींचं स्वास्थ्य ठीक नसल्यामुळं ती सेवा गुरुवर्य स्वामीजींनी मला आज्ञा दिली आणि इथं नारायण स्वरूप तुम्ही सर्व आणि माता भगवती परांबा स्वरूप आमच्या माता भगिनी सर्वांच्या दर्शनाचा योग आला। आणि तसंही महाराजांच्या जर वाणीने बोलायचं झालं तर महाराज काय म्हणतात, शिवके करावे सांगितले काम, ते होतु पण कामा नये, अथवा शिक्याचा तो धर्म स्वामी जाणे। अशा प्रकारे गुरुवर्य स्वामीजींनी मला आज्ञा दिली आणि इथं सेवा करण्यासाठी तुमच्या समोर मी हजर झालो। विठ्ठल विठ्ठल। आज या कीर्तन सेवेमध्ये जसं स्वर्गातून इंद्र आलेत म्हणायला काही हरकत नाही, कारण वादनाची जी कला आहे त्याच्यामध्ये ते काय आहेत, निपुण आहेत। असे आमचे श्री हरिभक्तीपरायण अमोल महाराज सुंदर अशा प्रकारची मृदंगावर साथ देण्यासाठी आहेत। तसेच या आपल्याच गावचे रत्न परमपूज्य आदरणीय श्री हरिभक्तीपरायण अंबादास महाराज हे पण आज इथं कीर्तनासाठी उपस्थित आहेत। तसेच माझ्या बरोबर आलेले परमपूज्य आदरणीय भागवताचार्य श्री हरिभक्तीपरायण दत्ता महाराज मोरे हेही इथं आलेले आहेत। आमचे परमपूज्य आदरणीय बाळू महाराज सुंदर अशा प्रकारचे ते पण आलेले आहेत। आर्वीकर सर्व भजनी मंडळी आणि आमचे श्री हरिभक्तीपरायण श्याम महाराज हे पण आलेले आहेत। तसंच आश्रमातील विद्यार्थी करहाळेकर गुरुजी अशा सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये, तसेच आमचे चोपदार बाबा, विनेकरी बाबा आणि तुम्ही सर्व भगवती स्वरूप परांबा स्वरूप माता भगिनी आणि तुम्ही सर्व नारायण स्वरूप पुरुष मंडळी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि हॉलमध्ये जागा कमी असल्यामुळं आजूबाजूलाही बसलेले आमचे सर्व नारायण स्वरूप पुरुष मंडळी तुमच्या सर्वांच्या प्रार्थनीय उपस्थितीमध्ये आज आपल्याला सेवा करण्याचा योग आलेला आहे। आपण तुमचा जास्त काही वेळ मी घेणार नाही, ठरलेल्या वेळाप्रमाणे बरोबर 12 वाजता मी कीर्तन सोडणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। विठ्ठल विठ्ठल। आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत। कशामुळे तर हा सत्संग जो भेटतो ना तो भाग्यवानालाच भेटतो। आणि जन्म जन्मांतरामध्ये ज्यावेळेस आपलं पुण्य उदयाला येतं त्यावेळेस आपल्याला हा सत्संग भेटतो। भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै। ज्यावेळेस अनंत अनंत जन्माचं पुण्य उदयाला, अनंत जन्माचे सुकृत पदरे त्याच्या मुखे हारे पैठा होय, त्याच्या मुखे हारे पैठा हो। सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय। म्हणजे अशा अनंत अनंत जन्माचं पुण्य उदयाला येतं आणि त्याच वेळेस हरीचं नाम आपल्या कुठे येतं, मुखामध्ये येतं। अशा प्रकारे आपण खूप भाग्यवान आहोत।
महाराज दुसरं भाग्याची गोष्ट अशी आहे की आपला जन्म जो आहे तो संतांची जी भूमी आहे त्या महाराष्ट्रामध्ये झाला. एकतर आपला भारत देशामध्ये जन्म झाला आणि त्या भारत देशाची महती अशी आहे की त्या भारत देशामध्ये आपल्या ह्या भारत देशामध्ये जन्म घेण्यासाठी साक्षात स्वर्गातली देवता लोक सुद्धा काय करतात, इच्छितात. स्वर्गीचे आमार इच्छितात देव मृत्युलोके व्हावा जन्म आमा मृत्युलोके व्हावा जन्म स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्माम्हा. अशा प्रकारचं हे जे भारत देश आहे पवित्र पावन असा देश आहे. किंवा एक सुभाषितकार पण सुंदर अशा प्रकारे सुभाषितामध्ये वर्णन करतात. काय गायंती देवा किल गीतकानी गायंती देवा किल गीतकानी धन्यास्तु ते भारत भूविभागी धन्यास्तु ते भारत भूविभागी स्वर्गापवर्गास्पद मार्गभूते स्वर्गापवर्गास्पद मार्गभूते भवन्ति भूयः पुरुषसुरत्वा गायन्ति देवा किल गीतकानि गायन्ति देवा किल गीतकानि. अशा प्रकारे पवित्र पावन अशा भारत देशामधील संतांची जी भूमी आहे महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये पण नका का धूळ जास्त असना रस्ते बरोबर असनात परंतु काय म्हटल्या जातं आपल्या परभणी विषयी जगात जर्मनी आणि भारतात परभणी. विकासाच्या दृष्टीने जर पाहिलं तर विठाला आचारसंहिता चालू आहे त्याच्यामुळं असतो. परंतु आपण विकासाच्या दृष्टीने थोडे मागे असलो तरी पण काही हरकत नाही. परंतु पारमार्थिक जर दृष्ट्या जर विचार केला तर सगळ्यात जास्त जर संत असतील मराठवाड्यामध्ये तर ते परभणी जिल्ह्यात आहेत. साक्षात वेदांताची मूर्तीच इथं प्रगट झालेली आहे ते म्हणजे कोण, वेदांत केशरी गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर. आणि त्याच परंपरेमध्ये श्री श्री 1008 आचार्य स्वामी दिव्यानंदपुरीजी महाराज ज्यांच्या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने सध्या प्रस्थांतर यज्ञ सोहळा जो आहे मानवतला सुरू आहे. अशा प्रकारच्या महान विभूती संत मोतीराम महाराज संत मारुतराव महाराज एवढ्या महान विभूतीच्या परभणी जिल्ह्यामध्ये जन्माला आल्या आणि त्या परभणी जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांना जन्म भेटला आणि अशा महापुरुषांच्या नंतर जन्म भेटला हे आपलं परम पवित्र ते कोळ पावन तो देश पवित्र ते कोळ पावन तो देश जेते हरिचे दास जन्म घेती जेते हरिचे दास जन्म घेती कर्म धर्म त्या
पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. आणि अशा प्रकारे महान महान हरीच्या दासांनी इथं जन्म घेतलेला आहे आणि त्यांच्या नंतर आपल्याला या भूमीमध्ये जन्म भेटला. त्याच्यामुळे आपण कशा आहोत, भाग्यवान आहोत. आणि अशा प्रकारे आणि त्यातले त्यात काय आहे, पुन्हा भगवान श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यजींनी आपल्या विवेक चूडामणी ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे. छोटासा ग्रंथ आहे परंतु खूप सुंदर ग्रंथ आहे महाराज. कधी जर योग आला तर तुम्ही जीवनामध्ये नक्की त्या ग्रंथाचं अध्ययन करा, त्याला वाचा. आणि ग्रंथांचं, पुस्तकांचं, पुराणांचं, शास्त्राचं काय आहे, कसं आहे, एक गणित आहे. आपल्याला जर संसारामध्ये वाचायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, वाचायचं असेल तर वाचावं लागेल. वाचाल तर वाचाल. आपण जर वाचले कुठले ग्रंथ तरच आपण काय हो, वाचू. तसं त्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे विवेक चूडामणीमध्ये, सुंदर अशा प्रकारचा श्लोक आहे. दुर्लभम त्रयमे वेतद देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की या जगामध्ये 3 गोष्टी खूप दुर्लभ आहेत. कुठल्या कुठल्या, मनुष्यत्वम, माणसं तर आपण सगळेच आहोत. जो अमृत प्राशन करून मस्त नालीमध्ये आनंद घेत आहे तो पण माणूसच आहे. आणि इथं आपण ज्या हरिनामाच्या गजरामध्ये इथं आपण जे नाचतोय किंवा ह्या कीर्तन श्रवणाचा आनंद घेतोय आपण पण माणसंच आहोत. परंतु त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे, तर त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये हा फरक आहे की एशाम न विद्या न तपो न दानम. अशा प्रकारचे सुंदर अशा प्रकारे त्या श्लोकामध्ये पण त्या सुभाषितामध्ये वर्णन केलं आहे की ज्याला तप नाही, ज्याच्या जीवनामध्ये कधी हरिनाम नाही, ते काय आहे, मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. ते मनुष्याच्या रूपामध्ये काय होत आहेत, ते पशु पक्ष्यासारखे राहत आहेत. वा 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 वा. माझा तेवढा अधिकार नाहीये, मी कोणाला गाढव म्हणणार नाही, माऊलीच म्हणू जाणत ते. विठ्ठल अशा प्रकारे काय सांगितलं तर मनुष्यत्व, माणसं तर सगळेच आहेत परंतु त्याच्यामध्ये जी जात आहे ना, जात म्हणजे जातीचा दुसरा अर्थ काही काढू नका बरं का. आजकाल ते लय वातावरण चाललंय जातीचं, त्याच्यामुळं जातीचा दुसरा काही अर्थ काढू नका. म्हणजे मनुष्यत्व, धर्म म्हणा, धर्म म्हटलं तर काय हरकत नाही. तर माणसं तर सगळेच आहेत पण मनुष्यता म्हणा किंवा मनुष्यत्व म्हणा एकच आहे. त्याच्यामध्ये फक्त प्रत्ययाचा बदल आहे. व्याकरणाच्या दृष्टीने जर विचार केला तर मनुष्यत्व आणि मनुष्यता या 2 शब्दामध्ये फक्त प्रत्ययाचा बदल आहे, अर्थ एकच आहे. म्हणजे माणसामध्ये असलेला धर्म म्हणजे काय, मनुष्यत्व किंवा मनुष्यता. ती मनुष्यता, मनुष्य म्हणजे माणसाचा देह भेटू शकतो पण मनुष्यत्व, त्याच्यामध्ये मनुष्यत्व येणं खूप गरजेचं आहे आणि ते कसं आहे, दुर्लभ आहे. मनुष्यत्व, मुमुक्षुत्व, दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, मुमुक्षुता. याच्यामध्ये पण तसंच आहे, मुमुक्षुता म्हणा किंवा मुमुक्षुत्व म्हणा. मुमुक्षुत्व म्हणजे काय, तर मोक्षाची इच्छा. आपल्या अंतःकरणामध्ये मोक्षाची इच्छा असणं. जर महाराजांच्या जर वाणीने सांगायला झालं, कै मे उद्धार Hare
निर्माण होणं, मोक्षाची इच्छा होणं किंवा मुक्त होण्याची इच्छा होणं म्हणजेच काय आहे? मुमुक्षुत्व. ते पण कसं आहे? खूप दुर्लभ आहे. परंतु तुमच्यामध्ये मुमुक्षुत्व आहे म्हणावं लागेल. कशामुळे? कारण मुमुक्षुत्व जर नसतं तर तुम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजनच केलं नसतं. आणि मुमुक्षुत्व आहे म्हणून तुम्ही कुठेतरी सुंदर अशा प्रकारचं ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे महापुरुष संश्रय. महापुरुषांचा संघ जो आहे तो कसा आहे? खूप दुर्लभ आहे. परंतु भगवत स्वरूप असणारे इथं ज्यांच्या प्रतिमा लागलेल्या आहेत किंवा स्वामीजींच्या स्वरूपामध्ये आणखी आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये जे काही मोठमोठे संत होऊन गेले त्यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला काय झालेलं आहे? महापुरुषाचा सत्संग अथवा संश्रय म्हणजे संगती पण लाभलेली आहे. अशा प्रकारच्या तिन्ही गोष्टी ज्या दुर्लभ आहेत अशा दुर्लभ अशा गोष्टी काय झालेल्या आहेत? आपल्याला सुगम झालेल्या आहेत. विठ्ठल आणि मग आपल्याला जीवनामध्ये जर मुक्त व्हायचं असेल, आपल्या जर स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर समजा आपल्याला एखाद्या गावाला जायचं आहे. मग एक जो रस्ता आहे तो कॅलनचा आहे आणि एक रस्ता आहे तो कसा आहे? हायवेचा आहे. तुम्ही कुठल्या रस्त्याला चयन करणार? कुठल्या रस्त्याचं चयन करणार? कॅलनच्या रस्त्याचं एक म्हणजे असे गुडघ्या एवढे खड्डे असणारा जो कॅलनचा रस्ता आहे त्याचं चयन करणार की हायवेचं करणार? हायवेचं करणार. म्हणजे सोप्या मार्गाचं तुम्ही चयन करणार. तसंच एका साधकाच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला होता की बाबा नेमकं ह्या कलियुगामध्ये आल्याच्या नंतर आपला उद्धार कसा होईल? त्याच्या मनामध्ये जिज्ञासा होती, त्याच्या मनामध्ये प्रश्न पडलेला होता. आणि असे प्रश्न खूप कमी पडतात महाराज. कशामुळे सांगतोय हे? आम्हाला जे कोणी भेटतात महाराज हात बघा. काय बघू हात? सर्वांचं. तुम्हाला पण 5 बोट आहेत, मला पण 5 बोट आहेत. तुमचा हात म्हणजे काही दुसरं काही लिहिलेलं आहे का? तर दुसरं आणखी काही आहे? नाही महाराज हात बघा. अहो काय झालं काय तर सांगा. नाही महाराज लग्नच होत नाही. म्हणजे काहीतरी वेगळेच प्रश्न. मग मी मुक्त कसा होईल असा जो प्रश्न आहे खूप विरळ्या अशा साधकाच्या मनामध्ये पडतो महाराज. आणि असाच एक विरळा साधक जो आहे ज्याच्या मनामध्ये प्रश्न पडला होता की माझा उद्धार कसा होईल. आणि असा जो विरळा साधक आहे तो कुठे आला? भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांकडे आला. आणि भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांना म्हणू लागला की महाराज तुम्ही जे आहात ना, तुम्ही कसे आहात? तर तुमचा मी अभंग ऐकलेला आहे. कोणता? तुम्ही स्वतः अनुभव घेता पहिल्यांदा आणि पुन्हा काय करता? दुसऱ्याला सांगता. ते या जगा देत, ते या जगा देत, ते जगा देत, ते जगा तुम्ही काय करता? लोकांना देता. नाहीतर महाराज आजकाल सोपं झालंय. अध्ययनाची गरज नाही, कशाची गरज नाही. महाराज भागवत करता का? हो. महाराज रामायण करता का? हो. महाराज शिवपुराण करता का? हो.
काही सांगा, मनाई कशालाच नाही. महाराज आम्ही तिकडं काशी, हरिद्वार, ऋषिकेश तिकडं आम्हाला 15-15 वर्ष झाले तिकडे राहून, तरी आम्हाला आणखीन रामायण जमणा, शिवकथा जमणा, गणेश पुराण जमणा, इकडं राहून कसं जमायला मला हेच कळत. अशा प्रकारे पण भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांचं असं नव्हतं. महाराज आपल्याला जो अनुभव आलेला आहे तो लोकांपर्यंत पोहोचवला त्यांनी. अनुभवे आले अंगा ते या जगा देतसो. भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय स्वतः सांगतात. आणि दुसऱ्या जर एखाद्या श्लोकातून जर पाहायचं झालं, श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे काय, परोपदेशे पांडित्यम. परोपदेशे पांडित्यम म्हणजे दुसऱ्याला उपदेश देणं कसं आहे, खूप सोपं आहे महाराज, पांडित्यपूर्ण वाटतं. परंतु तेच ज्या वेळेस आपण आपल्या जीवनामध्ये उतरायचा प्रयत्न करतो ते शक्य होत नाही. त्याच्यामुळं आजकाल सगळं तसंच चालू आहे, फक्त दुसऱ्याला ज्ञान द्यायचं. स्वतः ते काय म्हण आहे ना काहीतरी, काय लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण, तशी गत झाली आपली. आणि अशा प्रकारे परंतु भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय तसे आहेत का नाही. तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो. तुका म्हणे अंगी होवे ते आपण, महिमान येईल कळो. महाराज ज्या वेळेस आपल्याला अनुभव येतो किंवा आपण त्या स्थितीला पोहोचतो त्यावेळेस मग आपण उपदेश करण्याच्या मध्ये आपल्यामध्ये पात्रता येते उपदेश करण्याची. तिकडनं अध्ययन होऊन इकडं आल्याच्या नंतर आम्हाला कीर्तन सुद्धा आता तरी थोडं थोडं जमायले बोलायला, परंतु कीर्तन करता येत नव्हतं, म्हणजे बोलता येत नव्हतं समाजासमोर. मग म्हणायचे महाराज अहो ते म्हशीकडचं कीर्तन करायला हो, तुम्हाला काय झालं, तुम्ही तिकडे एवढे म्हणजे एवढे दिवस काय केलं, एवढे वर्ष तुम्ही तिकडे काय केलं, म्हणजे इकडे हात केला म्हणजे तुम्हाला कोणाला नाही हा सहज झाला. तुम्हाला वाटायचं म्हणजे महाराज आमच्याकडे काहून हात करायला. आणि अशा प्रकारे खूप कठीण परिस्थिती आहे महाराज. अशा प्रकारे मग परंतु भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांचा अधिकार जो आहे त्यांनी अनुभव घेतलेला आहे. आणि अशा प्रकारचे जे तुकोबाराय आहेत त्या साधकांनी ज्यावेळेस विचारलं महाराज मला काय करा, असा काहीतरी मार्ग सांगा की ज्याच्यामुळे भगवंताची प्राप्ती लवकरात लवकर होईल आणि तो खड्ड्याचा रस्ता नसावा, तो हायवे असावा. कसा असावा, साधा सरळ सोपा मार्ग असावा. अशा प्रकारे ज्यावेळेस त्या साधकांनी विचारलं, परंतु भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय जे आहेत ते काय करतात, पहिल्यांदा निषेध मुखानं सांगतात. म्हणजे काही साधनांचा काय करतात ते त्याग करतात, काही साधनांना त्याच्यातून काढून टाकतात आणि नंतर मग काय करतात, जे त्यांना साधन सांगायचं आहे ते साधन सांगतात. परंतु नेमका कुठल्या साधनाचा त्याग करतात तेच अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. युक्ताहार
थोडंसं तुमच्या चेहऱ्यावरची जी चिंता आहे ना ती थोडीशी बाजूला सारा आणि मग कीर्तन श्रवण करा. कारण मला असं वाटत आहे की मी जे अगोदर म्हटलो ना, बरोबर माझ्या वेळेला मी बरोबर 12 वाजता कीर्तन सोडणार आहे. मला वाटतं ती गोष्ट कुठेतरी तुमच्या मनामध्ये खटकत आहे. तसं काही टेन्शन घेऊ नका, मी बरोबर 11 वाजता तुम्हाला मोकळं करणार आहे. त्याच्या पुढे मीच जाणार नाही. कारण आज पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी मग उद्या पुन्हा श्रोते कमी व्हायचे. असं करणार नाही मी. तुम्हाला बरोबर थोडंसं फ्रेश होऊन बसा. आणि खरंच जर खरा जो परमार्थ आहे जे कीर्तन आहे ना, आता समजा आजकाल कसं पाहिजे, फवारे पाहिजे थोडेसे, तर मग कीर्तनाला थोडंसं काय येतो, विनोदाची कथा गोड लागे, विनोदाची कथा गोड लागे. विनोदाची कथा हा, देवाचे चरित्र नावडे सर्वथा. फवारे ते तर मला जमत नाही. तुम्हाला जे पाहिजे ते मला जमत नाही. बरं, माझ्याकडे ते नाहीये. माझ्याकडे जे आहे ते देण्याचा मी प्रयत्न करतो. आणि ज्यांना आवडत नसेल ते खुशाल झोपी जा, माझं काही म्हणणं नाही. विठ्ठल भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय प्रथम चरणामध्ये सांगतात, युक्त आहार न लगे अनेक साधने अल्प नारायणे दाखविले. युक्त म्हणजे काय, तर युक्त म्हणजे कसं, अल्प. अल्प म्हणजे काय, स्वल्प. आणि अशा प्रकारे तुम्हाला आहार करण्याची गरज नाही. कसा, स्वल्प आहार करण्याची गरज नाही. युक्त आहार न लगे, युक्त आहार करण्याची आपल्याला गरज नाही. जर आपण उदाहरण जर पाहायला गेलं तर श्रीमद भागवतामध्ये, इथं भागवत कथाच आहे ना, श्रीमद भागवतामध्ये आता तुम्हाला तो प्रसंग येईलच ऐकण्यामध्ये. तर श्रीमद भागवतामध्ये ध्रुव बाळाची कथा येते बघा, एक सुंदर अशा प्रकारची. त्याच्यामध्ये ध्रुव बाळाने काय केलं होतं, तर ध्रुव बाळाला ज्या वेळेस, तो कथाभाग मी पूर्ण सांगत बसत नाही, आपल्या जेवढं पॉइंट आहे तेवढं मी सांगणार फक्त तुम्हाला. तर ध्रुव महाराज ज्यावेळेस, ध्रुव बाळ जो आहे ज्यावेळेस वनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी निघाला, वनामध्ये नारद महर्षींची भेट झाली, त्यांनी मंत्र दिला आणि तपश्चर्येला आरंभ केला. आणि तपश्चर्येचा आरंभ केल्याच्या नंतर त्यांनी काय केलं होतं, तर 3 दिवसाला एकदा फक्त कंदमुळ फळ वगैरे भक्षण करत होते ते ध्रुव महाराज. आणि पुन्हा काय केलं, 1 मास पर्यंत 3 दिवस कंदमुळ वगैरे भक्षण केली. दुसऱ्या महिन्यामध्ये काय सुरू केलं, तर आजूबाजूला जे पालापाचोळा जे काय असेल ते झाडाचे जे पानं पडलेले आहेत ते खाण्यास सुरुवात केली. तिसऱ्या महिन्यामध्ये तर महाराज ते पण बंद केलं आणि काय केलं, फक्त हवा, आणि ती पण किती दिवसाला, 9 दिवसाला एकदा, फक्त 9 दिवसाला एकदा हवेचं प्राशन करायचं. हवा घ्यायची फक्त, श्वासोश्वास फक्त 1 वेळेस घ्यायचा, हवा घ्यायची. आणि पुन्हा 4थ्या महिन्यामध्ये तर ते पण बंद करून टाकलं. अशा प्रकारची त्यांनी साधना केली. म्हणजे हा काय झाला, युक्त आहार. युक्त कशाचा महाराज, हा तर स्वल्प पण नाही ना. मग भगवत प्राप्ती जर करायची असेल तर किती कठीण साधना आहेत. मग अशा प्रकारे, परंतु जसं आणखी एक व्यवहारामधलं जर उदाहरण पाहिलं तर एक कृष्ण चांद्रायण म्हणून एक व्रत असतं. त्याच्यामध्ये काय करावं लागतं की 15 दिवस, म्हणजे 15 दिवसाच्या फरकामध्ये ते व्रत चालतं. तर आज 1 घास खायचा, उद्या 2 खायचे, परवा 3 खायचे, 13, म्हणजे असे 15 घास होणार. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं, पौर्णिमा आल्याच्या नंतर, किंवा पौर्णिमा आल्याच्या नंतर तिथून काय करायचं, मग
एक एक घास कमी करत जायचं आणि शेवटच्या दिवशी 15व्या दिवशी किती घास राहणार? फक्त एक घास राहणार. मग अशा प्रकारची जी साधना आहे ती किती कठीण आहे. मग भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांनी काय केलं? या साधनेचा त्याग केला. युक्त आहार न लगे अनेक साधने. आणि दुसऱ्या तिसरे कुठले साधन करण्याची तुम्हाला काय नाही म्हटले, गरज नाही. मग दुसरे दुसरे कुठले साधन? तर शास्त्राच्या आपण जर शास्त्राचा थोडासा विचार करायला गेलं तर आपल्या भारतीय दर्शनामध्ये दर्शन किती प्रकारचे आहेत? 2 प्रकारचे आहेत. एक आस्तिक दर्शन आणि दुसरं म्हणजे नास्तिक दर्शन. आस्तिक दर्शन त्याच्यामध्ये आता आपल्याला खूप काही विचार करता येईल, पण तेवढं काही आपण विचार करणार नाहीत. तर एक आस्तिक दर्शन आणि दुसरं म्हणजे नास्तिक दर्शन. तो आस्तिक दर्शन आहे ते 6 प्रकारचं आहे आणि नास्तिक दर्शन जे आहे ते पण किती प्रकारचं आहे? 6 प्रकारचं आहे. त्याच्यामध्ये जे आस्तिक दर्शन आहे सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि वेदांत अथवा उत्तर मीमांसा, अशा प्रकारचे जे हे 6 दर्शन आहेत. तिकडे 6 आणि इकडे 6. विठ्ठल परंतु महाराज याच्यामध्ये जे उत्तर मीमांसा नावाचं दर्शन आहे किती कठीण आहे हे दर्शन. जर आपल्याला मोक्षाची प्राप्ती जर करून घ्यायची असली, जसं श्रुत्या सांगतात, वेद सांगतात, काय रीते ज्ञानान मुक्ती. ज्ञानाच्या विना आपल्याला काय होत नाही? मुक्ती प्राप्त होत नाही किंवा आपल्याला मुक्ती भेटू शकत नाही. अथवा ज्ञानादेव तू कैवल्यम. आपल्याला जर त्या कैवल्य पदाला जायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला अगोदर ज्ञान संपादावं लागेल. भिक्षान्न खावे परी ज्ञान संपादावे. आपल्याला अगोदर ज्ञानाचं संपादन करावं लागेल, ज्ञान मिळवावं लागेल आणि नंतरच आपल्याला त्या पदाला पोहोचता येईल. विठ्ठल महाराज त्या उत्तर मीमांसेमध्ये फक्त 4च वाक्य आहेत, महावाक्य. ते एवढे कठीण आहेत महाराज, ते समजायलाच पूर्ण जीवन निघून जातं. परंतु ते 4 वाक्य समजत नाहीत. तत्त्वमसि, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानमानंदम ब्रह्म. हे जे 4च महावाक्य आहेत ते समजायला पूर्ण जीवन निघून जातं. गुरुवर्य स्वामीजी एक दृष्टांत सांगतात याच्यावर की हे जे 4 महावाक्य आहेत किती कठीण आहेत. याला जर मिळवायचं म्हटलं तर अख्खं जीवन पूर्ण जीवन निघून जाईल. परंतु हे काय होत नाही, हस्तगत होत नाही महाराज. चांगले येऊन गेले. आणि मग गुरुवर्य स्वामीजी कधी कधी कीर्तनामध्ये सांगत असतात की काय झालं म्हटले, पूर्वीच्या काळात मधली गोष्ट आहे. आता म्हणायला लोकशाही आहे, आता पण एक प्रकारे दडपशाहीच आहे. म्हणायला फक्त लोकशाही आहे. परंतु पूर्वीच्या काळी काय होतं? राजेशाही होती. आणि राजेशाही असल्यामुळे असाच एक राजा आणि त्याच्याकडे काय होते? 4 रत्न होते महाराज. आणि असे मौल्यवान होते की एकदम अतुलनीय, त्याची तुलनाच करता येणार नाही दुसऱ्या कुठल्या रत्नासोबत. असे अतुल्य रत्न होते, 4 रत्न. आणि ते 4 रत्न त्या राजाकडे आहेत. त्याने काय केलं होतं की त्या आपला जो क्वाट आहे झोपण्याचा, त्या 4ही म्हणजे जे पाय आहेत त्या पायामध्ये घालून टाकले ते. आणि अशा प्रकारे त्याने केल्याच्या नंतर एका चोराला कळालं, टीमला चोराच्या, की इथं राजाकडे असे हिरे आहेत. महाराज चोरांचे पण खूप काही प्रकार असतात. काही एकदम हाय क्वालिटीचे चोर, त्यांना काहीही पसतं महाराज. त्यांना डांबरीकरण पसतं, डांबरी रोड पसतो, सिमेंट रोड पसतो. गोरगरिबांच्या म्हणजे ज्या सवलतीमध्ये ज्या विहिरी आलेल्या आहेत त्या पसतात. काही पण पसतं, संडास पसतो, काही द्या तुम्ही, ते सगळं म्हणजे हजम करण्याची शक्ती आहे त्यांच्यामध्ये. आणि दुसरे जे चोर आहेत त्यांची क्वालिटी थोडीशी वेगळी आहे. ते म्हणजे कसे, महाराजाची चप्पलच चोरतील. माझी चोरू शकत नाहीत, माझी मी गाडीतच सोडली. म्हणजे तुमच्या गावाबद्दल मला असं बोलायचं नाही बरं, कसंच विनोदानं म्हणतोय. आणि अशा प्रकारे म्हणजे काही ना काहीतरी म्हणजे असे चिंदी चोऱ्या करतील. साऊंड सर्व्हिसवाल्याचं माईकच हे नेतील उपसून, नाही तर वायरच नेतील, स्टँडच नेतील, असं काहीतरी प्रकार करतील. परंतु हे चोर कसे होते महाराज? थोडेसे वेगळेच होते. हाडाचे चोर होते. हाडाचे, जसे हाडाचे वारकरी असतात, हाडाचे संन्यासी म्हणतो ना आपण, हे हाडाचे वारकरी.
अशा प्रकारे ते हाडाचे चोर होते महाराज. म्हटले काही झालं तरी ते हिरे जाऊ द्यायचे नाहीत म्हटले. त्यांनी काय केलं, त्यांनी भुयार खोदायला चालू केलं आणि भुयार खोदलं महाराज त्यांनी. परंतु भुयार खोदायचं म्हटलं तर आता राजाच्या जर पलंगाजवळ जायचे म्हटल्यावर, कॉटजवळ जायचे म्हटल्यावर ते काय सोपं असेल का? तुमच्या आमच्या कॉटजवळ कोणी झोपण्याच्या जागेजवळ कोणी येऊ शकत नाही. तिथं राजाची जागा होती, कोण जाणार आहे तिथं? त्यांनी काय केलं, चोरांनी सकाळी सकाळी काकडा आरती चालायची, संध्याकाळी हरिपाठ चालायचा तिथं, संध्याकाळी पण आरती व्हायची, संध्या आरती. तर ती जी आरती चालायची त्या आरतीच्या वेळी काय वाजायचा, घंटा वाजायचा, टन 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 टन. आणि त्या घंट्याच्या बरोबर नाद झाला इकडे टिकाव मारायचा, इकडे पहार मारायची. अशा प्रकारे त्यांनी काय केलं महाराज, भुयार खोदलं. जास्त विश्लेषण करत नाही आता याचं मी. भुयार खोदून त्या रत्नापर्यंत पोहोचले आणि ते रत्न मिळवले. परंतु हे सगळे रत्न मिळवण्यासाठी त्यांना किती दिवस लागले महाराज? त्यांना 2-3 वर्ष लागले. कारण राजाच्या राजवाड्यामध्ये जायचं होतं. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, दृष्टांत बाजूला ठेवा. सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे की जर ही जी ब्रह्मविद्या वगैरे जे आपण म्हणतो, जो वेदांत आहे, हे कळून जर आपल्याला मोक्षापर्यंत जायचं असेल तर काय आहे, खूप कठीण आहे. आणि अशी कठीण साधनांचा काय केला भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांनी, म्हणजे त्याग केला. म्हणजे त्यांचा म्हणजे ते शिकूच नका असे म्हटले नाहीत बरं का. अशातला पण भाग नाही. नाही तर तुम्ही काहीतरी गैरसमज करून बसाल की महाराजांनी असं कसं काय सांगितलं. परंतु भगवान संत म्हणजे समजा आता मी म्हटलो, समजा बाळू महाराज खूप छान गातात, हरिभक्तीपरायण बाळू महाराज खूप छान गातात. आता यांची जर मी स्तुती केली तर बाकीचे गात नाहीत का? चांगले गातात ना. परंतु महाराजांचं काहीतरी प्रमाण पण आहे की एकाची जर स्तुती केली तर बाकीच्यांची आपोआपच काय होते, एका म्हणता भले सहजची दिले, अशा प्रकारे. परंतु भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांचं तात्पर्य ते नाहीये. आपण काय म्हणतो की बाबा इटेने पण डोकं फुटणार आहे आणि दगडाने पण फुटणार आहे, परंतु दगडापेक्षा वीट थोडीशी मऊ असते. त्याच्यामुळे वीटच मारा ना माझ्या डोक्यामध्ये. कोणी मारतान खरंच विठाला. मग असे जी कठीण साधना आहेत त्या साधनांचा काय केलं भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांनी, थोडस त्यांना बाजूला केलं. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मेरी गदारो आनंदे. वाटे जाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी अच्छा, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. अशा प्रकारे या दुसऱ्या साधनांचं काय केलं, दुसऱ्या साधनांना थोडस बाजूला काढलं. युक्त आहार न लगे अनेक साधने. त्या साधनांमध्ये आणखी काही आपल्याला जर विचार करायचं म्हटलं, पूर्वमीमांसेचा जर विचार करायला गेलं तर कर्मकांड नावाची जी एक गोष्ट आहे ती पण खूप कशी आहे, कठीण आहे. आणि कर्मकांडामध्ये महाराज आपल्याला वाटतं मम म्हणा, मम आत्मना वगैरे वगैरे जे काय आपण संकल्प वगैरे घेतो ते जेवढं आपल्याला सोपं वाटतं ना तेवढं ते सोपं नाही. त्याच्यामध्ये जे रूप आहेत, शब्दांचे रूप, ममचा नेमकं काय अर्थ होतो, ममच्या ठिकाणी जर दुसरंच काय म्हटलं, म्हणजे एखादं कर्म आपण जे करतोय त्या कर्माच्या ठिकाणी काय आहे, खूप काठिण्य आहे. कर्म कसं असतं तर खूप कठीण असतं. विठ्ठल
कर्म धर्म नवती चांग के पद के पद कर्म धर्म नव्हती जांग उण्या अंगी पतन. म्हणजे कर्मामध्ये थोडंही कमी जास्त जमत नाही महाराज. थोडं जरी काही कमी जास्त झालं तर काय होतं तर उण्या अंगी पतन. आणि आपलं तर कसं असतं, जर अभिषेक करायचं म्हटलं, आपण जर दुकानामध्ये गेलो आणि अभिषेकाचं जर सामान द्या म्हटलं, तो म्हणजे काय म्हणतो आपण की एवढ्या खारका द्या, एवढं खोबरं द्या, हे द्या, अमुक द्या, तमुक द्या, जेवढं काही सामान लागतं ते, कपडा द्या, कोणासाठी, देवासाठी. आणि मग तो काय म्हणतो, हा चालेल का, कितीचा आहे, मग हा एवढ्याचा आहे, त्याच्यापेक्षा थोडासा कमी प्राईसचा नाही का, हा तो दाखवला, नाही ह्याच्यापेक्षा थोडासा आणखी कमी प्राईसचा नाही का. तुम्हाला नेमकं पाहिजे कशाला सांगा मला. तुम्ही आलात ना कपडा घ्यायला, तुम्हाला नेमकं पाहिजे कशाला, देवाला पाहिजे तसं म्हणा की मग. म्हणजे अगोदरच सांगायचं की देवाला पाहिजे. देवाचा गठ्ठा वेगळीकडेच ठेवलेला आहे, तो काढ. अरे बाळू ते काढ गठ्ठा. हो विठ्ठला जाऊ द्या, त्यांनी नाही ऐकलं म्हणून बरं झालं, तुम्हाला म्हणलो नव्हतो. आणि म्हणजे आपलं असं असतं संसारामध्ये, मग थोडं जरी उणं झालं ना महाराज, परंतु भगवंताला तसं चालत नाही, कर्माच्या ठिकाणी तसं चालत नाही. त्याच्यामुळं कर्म धर्म नव्हती चांग उण्या अंगी पतन. त्याच्यामध्ये आपण जर थोडं जरी कमी जास्त झालं तरी काय होतं, आपलं पतन निश्चित आहे. वेदांत केशरी रंगनाथ गुरुजी परभणीकर गुरुवर्य गुरुजी कीर्तनामध्ये सांगायचे की एक असा याग असतो, एक असा यज्ञ असतो की ज्यामध्ये काय असतं, एक महिनाभर यज्ञ चालतो आणि एक महिनाभर यज्ञ झाल्याच्या नंतर मग शेवटच्या दिवशी काय असतं तर 10 किंवा 11 प्रदक्षिणा त्या यज्ञाच्या भोवती माराव्या लागतात. परंतु कशा माराव्या लागतात तर आपल्या हातामध्ये आपला काष्टा धरून प्रदक्षिणा माराव्या लागतात. आणि तिथं जर त्या काष्टा जर महाराज सुटला तर पुन्हा काय करायचं, पहिल्यापासून त्या यज्ञाला आरंभ करायचा. मग किती काठिण्य आहे. थोडं जरी काय जरी झालं, एखाद्याचा जर नातू थोडासा खोडकर असला आणि थोडं जरी धोतर वगैरे ओढलं तर पुन्हा नाही का यज्ञ दुसऱ्या वेळेस सुरू करावं लागायचा. अशा प्रकारचं कर्मामध्ये काय आहे, काठिण्य आहे. योगाचं बघा विठ्ठल, योगाच्या पण प्रक्रिया ज्या आहेत त्या खूप कठीण आहेत. असतो आपल्याकडे वेळ कमी आहे. योगाचा मार्ग पण कसा आहे, तो पण खूप दुर्लभ आहे. परंतु संतांनी काय केलं, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. जो सूक्ष्मातला सूक्ष्म मार्ग आहे आणि दुस्तरातला दुस्तर मार्ग आहे, त्या कठीण मार्गाला काय केलं संतांनी, सोपं केलं आणि सोपं करून सांगितलं. मग आपल्याला सोप्या मार्गाचाच अवलंब करावा लागेल ना, आपण अवघड मार्गामध्ये पडणार नाहीत. किंवा भगवान संत श्रेष्ठ सुखाचार्य महाराज श्रीमद भागवतामध्ये सांगतात, कृतेय ध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखैहि द्वापरे परिचर्यायाम कलौ तद्धरी कीर्तनात. कृतेय ध्यायतो विष्णुम, कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये आपल्याला जर काय करावं लागायचं तर भगवंताचं ध्यान करावं लागायचं आणि मग आपण त्या पदापर्यंत पोहोचायचो, त्याची आपल्याला प्राप्ती व्हायची. मग महाराज ध्यान करणं किती कठीण आहे. तुमच्यापैकी कोणी ध्यान करतं का? हा हात वर करतो ना तो ध्यान. काय येतं ध्यानामध्ये, काय येतं, जलेबी येते का भजे येतात? महाराज म्हटले मी ध्यान तर करतो, पण धनजी महाराजांचे जलेबी भजेच येतात ध्यानामध्ये. नाहीतर आमचं हिच तरी चेहरा दिसतंय. किती कोणत्याही देवाचं
फोटो समोर ठेवा, हिचा तरी चेहरा दिसन, नाही तर म्हैसच दिसन आमच्या शेतामध्ये जी कोणती म्हणते तिला ती जास्त दूध देणारी, जाफरान, हा जाफरान, ती म्हैस तरी दिसन, नाही तर म्हणजे भगवंताचं जे ध्यान ती लागतच नाही महाराज. आणि आपल्याला जर सगुण साकार प्रतिमेचं जर ध्यान लागत नसेल तर निर्गुण निराकार ज्या प्रक्रिया आहेत वेदांताच्या त्या तर दूरच राहिल्या महाराज. अशा प्रकारची ध्यानाची प्रक्रिया कशी आहे, खूप कठीण आहे. मी जास्त विश्लेषण करत नाही याचं. कृतेय ध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखैहि. मग यज्ञ हवनाचं पण आपण आता पाहिलं उदाहरण. तर यज्ञ हवनामध्ये पण काय आहे, खूप काठिण्य आहे. आणि द्वापरे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये काय आहे तर परिचर्या म्हणजे भगवंताची सेवा, पूजा अर्चा. महाराज लोक ते विनोदानं दृष्टांत सांगतात बघा. एकदा आई वडील कुठे गेले, गावी गेले, आणि त्याला म्हटले की तू काय कर, तू 2-3 दिवस आम्ही गावी आहेत तोपर्यंत देवपूजा कर. त्याने काय केलं, सगळ्याच देवांना बकेटामध्ये भरलं आणि सगळेच देव घेऊन गेला. कुठे, विहिरीवर. विहिरीमध्ये बुडवले सगळे, खाळखाळ कास जसे होईल तसे धुतले, आणून मांडली महाराज तसेच देवघरामध्ये. आणि देवघरामध्ये मांडल्याच्या नंतर आई वडील आले, म्हटले अरे बाळू, माझ्या तोंडाला ती सवय लागली. माझं पण पहिलं नाव, घरचं नाव बाळूच होतं. माझं सर्जेराव नाव आहे. विठ्ठला विठ्ठला. काय सांगितलं तर अरे बाबा म्हणे तू ह्यांना गंध का नाही लावला. आजकाल आपल्या धर्मामध्ये पण तसंच झालेलं आहे बघा. शास्त्र सांगतं धर्मम चर, धर्माचं आचरण करा. आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे. हे जे आपल्याला एवढं मोठं कपाळ दिलेलं आहे ना, कपाळ भाळ, हे कशासाठी दिलेलं आहे, गंध लावण्यासाठी. माझा बघा बरं का सगळ्यात मोठा आहे माझा खूप गंध. मग आपण आपल्या सत्य सनातन धर्मामध्ये जे जे सांगितलेलं आहे, आपल्या शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे की सनातन धर्मामध्ये आपण आपला जन्म झाला, एवढ्या महान अशा परंपरेमध्ये जन्म झाला, आणि अशा परंपरेमध्ये जन्म झाल्याच्या नंतर मग आपण आपल्या कपाळावर गंध लावायला पाहिजे का नाही. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. हॅलो हॅलो. निवडिले तार असार ते, निवडिले तार असार ते, नीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार. निवडिले सार असार, हा निवडिले सार असार ते. अशा प्रकारे आपल्याला चांगला मार्ग कोणता आहे, वाईट मार्ग कोणता आहे, सत्यम ब्रूयात, हा मातृदेवो भव पितृदेवो भव, अशा ज्या शिकवणी आहेत आपल्या शास्त्राच्या त्या आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारायला पाहिजेत. आणि महाराज आपला सत्य सनातन धर्म जो आहे ना तो एकदम लॉजिकल आहे. प्रत्येक गोष्टीच्या माग लॉजिक आहे. लॉजिक त्याला मराठीमध्ये काय म्हणता येईल, म्हणजे आपण कुठलीच गोष्ट फालतूपणाने करत नाहीत. त्याच्या मागे कुठला ना कुठला हेतू आहे, कारण आहे. आणि अशा प्रकारे आपला सत्य सनातन धर्म आहे. आणि मग त्या मुलाला आईने काय विचारलं तर बाळा तू गंध काय नाही लावला सगळ्या देवांना, आपण इथून इकडे आलो होतो, गंध काय का नाही लावला. म्हणे आई काय झालं, मी सगळ्याच देवांना घेऊन तिकडे गेलतो, कुठे विहिरीवर, आणि त्याच्यामधले जे पातळ पातळ जे देव आहेत ते काय झाले, विहिरीमध्येच वाहून गेले म्हणे. मग त्याच्यामुळे आता हे जे राहिलेले आहेत मोठ्या ढेरीचे, माझ्यासारखे नाही, मला नाही म्हणत तशी, परंतु जे मोठ्या ढेरीचे आहेत, जेवढे काही राहिलेले आहेत
त्यांना काय पडलं, सुतक पडलं, त्याच्यामुळे मी गंध नाही लावला. मग ही देवपूजा करण्याचा आपल्याला किती कंटाळा आहे आजकाल, तर ते नकोच वाटायले महाराज. आणि अशा प्रकारे मग काय द्वापरे परिचर्यायाम. आणि शेवटचं सांगायचं झालं तर कलो तद्धरी कीर्तनात. आणि कलियुगामध्ये आपल्याला काहीच करण्याची गरज नाही. काय कलो तद्धरी कीर्तनात, फक्त भगवंताचं नामस्मरण जर केलं तरी पण आपल्याला ते साध्य प्राप्त होतं. आपण म्हणाल की महाराज आमचे 1 किलोचे टाळ पाव किलोचे झाले तरी पण आम्हाला भगवंत भेटला नाही. मग कसं, तर काय म्हणतात ते असाह्य ते साह्य नाही, असाध्य ते साध्य करिता साह्यास कारण अभ्यास तुका म्हणे. आपण जर सतत त्याचा जर अभ्यास करत राहिलं, तुका म्हणे आळी झाली भिंगुरी सगळी, झाली भिंगोरी सगळी. म्हणजे ती जी आळी आहे, पूर्ण उदाहरण सांगत बसत नाही, परंतु ती जी आळी आहे ती पण त्या भिंगोरीचं ध्यान करत 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 काय होते, ती पण स्वतः भिंगोरी होते. मग आपल्याला का भगवत प्राप्ती व्हायची नाही, आपण का भगवत स्वरूपाला आपण का प्राप्त व्हायचो नाहीत. अशा प्रकारे विठ्ठल मग काय सांगितलं, तर ही सगळी कशी साधन आहेत, दुसरी कठीण कठीण साधन आहेत. युक्त आहार न लगे अनेक साधने अल्प नारायणे दाखविले. मग काय म्हटले भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय, अल्प नारायणे दाखविले, परंतु कुठे दाखविले, तर म्हटले श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, सततम कीर्तयंतो माम सततम कीर्तयंतो माम यतन्तस्य दृढव्रताः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अथवा दुसरे एक आहे, अशा प्रकारचे नाना श्लोक आहेत त्याच्यामध्ये. आणि जे सतत भगवंताचं नामस्मरण करतात, काय सांगितलं, तर सतत भगवंताचं नामस्मरण करतात, त्याचा भार कोण वाहतो, तर परमात्मा वाहतो. आणि त्याच्यावर भार सोपवल्याच्या नंतर महाराज आपल्याला काय चिंता करायची गरज आहे का, नाही महाराज. त्याच्यामुळे काय म्हटले, युक्त आहार न लगे अनेक साधने अल्प नारायणे दाखविले. परंतु तो साधक जो आहे तो असा साधा भोळा होता. आणि भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांना म्हटलं, महाराज थोडंसं श्रीमद गीतेचं ज्ञान जे आहे मला कमी आहे, काय करा, आपल्या प्राकृत भाषेमध्येच असं एखादं सोपं साधन सांगा ना. तेच भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय अभंगाच्या 2य चरणामध्ये
करावे कीर्तन. आणि मग काय होईल कीर्तन केल्याच्या नंतर? तेने नारायण देईल भेटी. महाराज आपल्याकडं संस्थेतले 5-6 विद्यार्थी आणि बोटावर मोजण्या एवढे टाळकरी आहेत, परंतु कसे आहेत? थोडे परी निरे, थोडेच आहेत महाराज, पण एवढा सुंदर सुंदर गोड सगळ्यांचे आवाज. आणि आपलं आजचं जेवण कसं आहे? मारवाड्यासारखं आहे, घन चोखो माल. हा, थोडेच आहेत टाळकरी, परंतु एकदम स्वर पक्का, गायला पण एकदम एकापेक्षा एक बळी. अशा प्रकारचा तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे आणि सगळ्या प्रकारचा आनंदामध्ये आपलं हे सुरू आहे. परंतु वेळेमुळे आपल्याला थोडंसं बंधन आहे. 11च्या पुढे जाऊ देणार नाही, टेन्शन घेऊ नका. विठ्ठल विठ्ठल. भगवान संत श्रेष्ठ तुकोबार यांनी कुठला सोपा मार्ग सांगितला? तर कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. हा सोपा मार्ग सांगितला. मग नेमकं भगवंताचं नाम घेतल्याच्या नंतर कोणाला एखाद्याला भेट दिली का? तर पुराणामध्ये अशा अनेक कथा आहेत की जिथं भगवंताने काय केलं? भक्तांना भेट दिली नामस्मरण केल्याच्या नंतर. मग तुम्ही आम्ही पण नामस्मरण करतो, परंतु आपण भगवंताची भेट व्हावी म्हणून करत नाही. तुम्ही आम्ही पण नामस्मरण करतो, करत नाही असं नाही, परंतु आपलं साध्य वेगळं असतं. आपल्याला काहीतरी दुसरंच साध्य म्हणजे पाहिजे असतं. माझ्या विहिरीला पाणीच लागाव, माझ्या बोरला पाणीच लागाव, हा वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आपल्या दुसऱ्याच आशा अपेक्षा असतात. महाराज ही जी आशा आहे ना, ही जी आस नावाची जी गोष्ट आहे, आस नावाची जी वस्तू आहे, ती खूप कठीण आहे महाराज. आणि खूप कशी आहे? जर आपल्या जर आशेचा विषय जर चांगला असेल ना, तर ती आशा पण चांगली आहे. संतांची आशा कोणती असते? हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. आणि आपली आशा, मला हे मिळावं, मला ते मिळावं, मला. संसारातली जर आशा केली महाराज, तर ती काय होते? आशा व्याली दुःखाते. संसारातली जर आशा केली महाराज, तर ती शेवटी काय देते? दुःखच देते. त्याच्यामुळे बांधले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले. हो आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. आपण नामस्मरण करतो, परंतु आपण संसारातली अपेक्षा आशा ठेवून आपण नामस्मरण करतो. संसारातली आशा कशी घातक आहे एक दृष्टांत देतो आणि आपण चिंतनाला इथंच विराम देऊया. तर काय आहे महाराज, पहिल्या काळातली थोडीशी गोष्ट आहे, जुनी गोष्ट आहे. आणि एक वेळेस काय झालं, तर एक व्यक्ती जो आहे तो बाजार करण्यासाठी बाजारामध्ये जात होता. आणि बाजारामध्ये जात असताना काय झालं, त्याचे जे पाहुणे होते ते रस्त्यातच, त्यांची शेती असल्यामुळे मग रस्त्यातच पाहुणे भेटले. आणि पाहुणे भेटल्याच्या नंतर मग त्यांचा काही जो आहे भेट झाली. आणि भेट झाल्याच्या नंतर आपण सोयऱ्यांना, आपल्या पाहुण्यांना काय म्हणतो? खुदाफिस. काय म्हणतो? राम राम म्हणतो. आजकाल ती प्रथा बंद झाली वाटतं, त्याच्यामुळे तुम्हाला कळणार नेमकं काय म्हणतो. हा, तर आपण काय म्हणतो? राम राम. भगवंताचं नाव घेतो. त्यांचा राम राम श्याम श्याम झाला. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी विचारलं, बाबा कसं काय आले वगैरे वगैरे सगळं विचारपूस झाली. आणि त्याच्यानंतर म्हटले, मग आता तुम्ही इथं जर जेवायचं असेल तर इथं पण आपल्याजवळ पण आहे. ते पाहुणे पण कसे होते, घरून नाश्ता करून निघालेले नव्हते. मग त्यांनी मग विचारलं, इथं जर नाश्ता करायचा असेल, इथं जर जेवण करायचं असेल, तर माझ्याकडे काय आहे? रात्रीची भाकरी आहे, एकदम कडक भाकरी आहे. आणि जर तुम्हाला घरी जर जेवण करायचं असेल तर घरी कोण आहे? घरी म्हणे जलेबी आहे, तुम्ही घरी व्यवस्थित जा आणि जेवण करा म्हणे. मग तसं म्हटल्याच्या नंतर पाहुण्याला वाटलं, इथे शिळी भाकर खाण्यापेक्षा घरी जाऊन आपण जलेबी खाल्लेली बरी. तसं मग पाहुण्यानं काय केलं, ठीक आहे म्हटले, मी घरीच जाऊन जेवतो. मग आता पाहुण्याने मनामध्ये विचार केला, पाहुणा घरी निघाला महाराज. परंतु त्याच्या मागची पूर्वपीठिका अशी होती की हा जो व्यक्ती आहे आपल्या बायकोला प्रेमाने काय म्हणायचा? तुम्ही काय म्हणतात महाराज? तुम्ही काय म्हणतात का नाही? लाजलीत महाराज. म्हणजे आपलं काहीतरी, विनोदानं बोलतोय बरं का, माझा तेवढा अधिकार नाही. आपलं काहीतरी काय असतं,
काहीतरी टोपण नाव असतं. आणि अशा प्रकारे मग तो व्यक्ती काय म्हणायचा, जलेबी म्हणायचा आपल्या बायकोला. मग घरी गेला पाहुणा. घरी पोहोचल्याच्या नंतर मग काय झालं, घरी पोहोचल्याच्या नंतर मग त्या जलेबीनं पाणी दिलं, त्या महिलेनं पाणी दिल्याच्या नंतर मग बसले पाहुणे बसल्याच्या नंतर विचारलं, मग जेवायला गरम गरम सगळं तयार झालेलं आहे, लगेच वाढू का लड्डू येऊ द्यायचेत म्हणे. काय म्हटले, लगेच वाढू का लड्डू येऊ द्यायचेत, लड्डूला येऊ द्यायचे. ते म्हणे, आता त्याने मनात विचार केला की आता एवढा वेळ थांबलोतच आपण, जलेबी आहे गरम गरम, आता लड्डू जर यायले तर मग आणखीन 5-10 मिनिटं थांबायला काय हरकत आहे. म्हटले ठीक आहे म्हणे, येऊ द्या लड्डूला. आणि म्हणजे अपेक्षा आशा आपल्या संसारामध्ये कशा वाढतात हे सांगतोय मी तुम्हाला. येऊ द्या म्हणे लड्डूला. आता लड्डू काय, तेवढ्यामध्ये महाराज हा पाहुणा जो आहे हा तर घरी बसला, आणि तो शेतामध्ये जो नांगर धरला होता ज्याने, तो महाराज घरी पळतच आला. आणि पळत आल्याच्या नंतर काय म्हणायला लागला कोणाला, आणि ती ह्याला प्रेमाने काय म्हणत होती, तिच्या नवऱ्याला लड्डू म्हणत होती. आणि हा घरी आल्याच्या नंतर काय म्हटला, आगा ऐकलंस का म्हटला, शेलूवरून जी काल जी नवी शोल आणली मला, ती नवी जी दोरी आणलेली मोठी ती दे म्हटला लवकर, पाहुणा आलाय म्हटलं, पाहुणा. काय तोपर्यंत ह्याला इथं बांधून ठेवतो म्हणला. तू काय कर, पाहुण्याला बांधून ठेव, पाहुणा आलाय घरी, पाहुण्याला बांधून ठेव सोलीनं, त्या नव्या सोलीनं बांधून ठेव. आणि मी तोपर्यंत काय करतो, शेतातून जाऊन चाबूक आणतो. महाराज शेतात जो बैल होता त्याचं नाव होतं चाबूक, आणि घरी पळून आलेलं बैल होतं त्याचं नाव काय होतं, पाहुणा. म्हणला पाहुण्याला बांधून ठेव, मी चाबूक घेऊन येतो. महाराज जे पाहुणा तिथून गायब झाला, आतापर्यंत सापडला नाही. विठ्ठल विठ्ठल. संसारामध्ये काय होतं तर अपेक्षा वाढत जातात. मग आपण भगवंताचं भजन करतो, अगोदर जलेबीची अपेक्षा, पुन्हा लड्डूची अपेक्षा, शेवटी काय पडलं हातामध्ये, पदरामध्ये काय पडलं, दुःखच पडलं ना महाराज, उपाशी राहावं लागलं त्याला. अशा प्रकारे मग आशा करायची, परंतु काहीतरी चरितार्थ असलेली आशा करायची. अशा प्रकारे आपण अल्पशा वेळेमध्ये चिंतन केलेलं आहे. तर सर्वात अगोदर तर सोपं साधन जे आहे तर काय सांगितलं, तर कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायणे. आणि असं कीर्तन केल्याच्या नंतर तेने नारायण देईल भेटी. मग म्हटले, मग असं आम्हाला जर कीर्तन करायचं तुम्ही सांगत आहात, तर मग कीर्तन करण्यासाठी इकडे तिकडे कुठं जाण्याची गरज आहे का. पण भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय सांगतात, कुठेही जाण्याची गरज नाही. न लगे लौकिक सांडावा व्यवहार, घ्यावे वनांतर भस्मदंड. तुम्हाला लौकिक सांडायची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही. घ्यावे वनांतर भस्मदंड म्हणजे दंडी म्हणतात संन्याशाला. संन्याशाच्या हातामध्ये दंड असतो. मग आता गुरुवर्य स्वामीजी पण आहेत संन्याशी, परंतु त्यांच्या हातामध्ये दंड नाही. मग का, तर काही संन्याशी त्यक्त दंडी असतात आणि काही संन्याशांच्या हातामध्ये दंड असतो. अमृत महाराज जोशी, अमृतानंद महाराज जोशी जे आहेत, अमृताश्रम महाराज, त्यांचा आता अमृताश्रम नाव झालेलं आहे. त्यांच्या हातामध्ये काय आहे, दंड आहे. म्हणजे ते कोण आहेत, दंडी संन्यासी. आणि आपले जे स्वामीजी आहेत ते त्यक्त दंडी आहेत, म्हणजे त्यांनी दंडाचा त्याग केला आहे. दंड ठेवू पण शकतो आपण आणि त्याचा त्याग पण करू शकतो. अशा प्रकारे जे आहे, मग आम्हाला काही आश्रमांतर करण्याची गरज आहे का, आमचा गृहस्थाश्रमातून संन्यास आश्रमामध्ये जाण्याची गरज आहे का, नाही म्हटले. न लगे लौकिक सांडावा व्यवहार, घ्यावे वनांतर भस्मदंड. आणि शेवटी काय, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. मग भगवान संत श्रेष्ठ तुकोबराय जे आहेत ते शेवटच्या चरणामध्ये सांगतात की बाबा, मला जे दुसरी जेवढी काही
भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे मज अनेक उपाव दिसते ते वाव नामे विन. जे नाम आहे, नामापेक्षा मला जे दुसरे उपाय आहेत ते कसे वाटतात तर व्यर्थ वाटतात. म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. पूर्ण कीर्तन झालं आणि आपलं आजचं कीर्तनच होतं की कलियुगा माझी करावे कीर्तन, परंतु तरी पण तुम्ही केलं नाही कीर्तन. तुम्ही तरी पण कीर्तन केलं नाही. म्हणजे एकदम असे ते गुरुवर्य स्वामीजी विनोदानं सांगतात की जसे एखादे नवरदेवाकडचं वराड आणावं आणि बिराडामध्ये बसवावं. ते बिराड त्या कुठं त्या ह्याच्यामध्ये शाळेमध्ये एकदम नाश्ता आला, नाश्ता करणे, आपलं जागा सोडायची नाही. पण आपली नाश्ता आला, नाश्ता, जेवण, लग्न लागलं, टेम्पोमध्ये बसले, निघाले. म्हणजे आम्ही सगळे मुलीकडचे आणि तुम्ही सगळे मुलाकडचे का? नाही, सगळेजण आता सगळ्यांनी टाळे वाजवायचे आहेत. ज्ञानेश्वर माऊलींचं आपल्याला भजन घ्यायचं आहे आणि त्या भजनामध्ये 2 वेळेस टाळ आणि मृदंग आणि 3 वेळेस टाळ्या. तिसऱ्या म्हणजे 3 वेळेस ज्या टाळ्या वाजतील त्याच्यामध्ये आपण टाळ आणि मृदंग वाजवायचं नाही. फक्त एवढंच आपल्याला आणि शेवेला विरा. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, सगळेजण वाचा. ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, वाजवा वाजवा. ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.
अल्पशी सेवा आहे ती भगवान मारुतीरायाच्या चरणी अर्पण करून, ग्रामदैवत मारुतीरायांच्या चरणी अर्पण करून, तसेच भगवान संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय, भगवान संतश्रेष्ठ तुकोबाराय, भगवान संतश्रेष्ठ मारुतराव महाराज, भगवान संतश्रेष्ठ मोतीराम महाराज, भगवान संतश्रेष्ठ स्वामी दिव्यानंद पुरीजी महाराज आणि ज्यांच्या आज्ञेवरून आज मला तुमच्या दर्शनाचा योग आला असे माझे गुरुवर्य स्वामीजी आणि तुम्हा सर्व संतांच्या सद्गृहस्थांच्या चरणी सेवा अर्पण करून वाणीला इथंच विराम. माझ्याकडून जर बोलण्याच्या ओघामध्ये काही जर वाईट शब्द गेलेला असेल तर तो मला तुम्ही, ज्यांना एक संतान किंवा एक मुलबाळ असेल त्यांनी दुसरं समजून माफ करावं, ज्यांना 2 असतील त्यांनी तिसरं समजून माफ करावं आणि ज्यांना काहीच नसेल ते मला वटीत घेऊन प्रॉपर्टी माझ्या नावावर करू शकता. असतो झालेली जी सेवा आहे भगवंताच्या चरणी अर्पण करून आपण सेवेला इथंच पूर्ण विराम देऊया. विठ्ठल जय 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 विठ्ठल.